म्हाडातील भ्रष्टाचाराविरोधात विक्रांत चव्हाण छेडणार आंदोलन. ठाणे महापालिकेतील म्हाडा अभिन्यासातील जुन्या वसाहतींची पुनर्बांधणी करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. स्थानिक मराठी माणसांवर दबाव आणून त्यांची फसवणूक केली जाते. संघटित गुन्हेगार, ठाणे महापालिका, म्हाडा, मंत्रालयातील अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमतानं हा भ्रष्टाचार सुरू आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिलाय. कोपरी पासपाखाडी, सावरकर नगर, शिवाईनगर, वसंत विहार, वर्तकनगर या विभागात म्हाडाच्या इमारती आणि राखीव भूखंड आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करताना राजकीय पुढारी आणि विकासक संगनमत करून एकत्र आले. मात्र पुनर्विकास करताना म्हाडाच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना विश्वासात घेतला जात नसल्याचा आरोपही विक्रांत चव्हाण यांनी केलाय. म्हाडा प्राधिकरणाची वर्तकनगर येथे 16 एकर जमीन आहे. त्यावर 72 इमारती आणि 19 बैठी चाळी आहेत. ठाणे महापालिका अस्तित्वात आल्यानंतर या ठिकाणी 1990च्या दशकात विकास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तेव्हा येथे DP रोड, अंतर्गत रस्ते, शाळांसाठी राखीव भूखंड, सुविधा भूखंड, हॉस्पिटल, पोस्ट ऑफिस, रेशनिंग दुकान यासाठी राखीव भूखंड ठेवण्यात आले. मात्र या भूखंडांवर अतिक्रमणं झाली. 2009 साली पुन्हा विकास प्रस्ताव नव्यानं आणला गेला आणि 2.5 FSI या भागाला देण्यात आला. वाढीव FSI या भागाला मिळाल्यानं सर्व ॲम्युनिटी वाढवण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे आपण केल्यानंतर अटी शर्तींच्या आधारे वाढीव FSI मंजूर करण्यात आला. मात्र येथील इमारतींची पुनर्बांधणी करताना गुंडांचा विकासक म्हणून शिरकाव झाला आणि पुनर्बांधणी रखडली. मात्र आता पुनर्बांधणी करताना पर्यावरणविषयक परवानग्या घेतल्या गेल्या नाहीत. सुविधा भूखंड, ॲम्युनिटी, क्रीडांगणं चोरीला गेली आहेत. म्हाडाच्या इमारतींचा एकत्र विकास करू नये असं असताना दबावाखाली एकत्रितपणे पुनर्बांधणी केली जात आहे. म्हाडामध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असल्यानं हे घडत असल्याची टीकाही विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. म्हाडातील अधिकारी, राजकीय पुढारी आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे सर्व प्रकार सुरू असून या संदर्भात पालिका आयुक्त अभिजित बांगर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना लेखी निवेदन दिलं आहे. झालेली अतिक्रमणं काढणं, रहिवाशांसाठी ॲम्युनिटी उपलब्ध करून देणं या अटी शर्तींची पूर्तता करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. वर्तकनगर येथे खोटी कागदपत्र सादर करून FSIची ही चोरी झाली आहे. म्हाडाचा एक भूखंड कोणतीही निविदा न काढता एका व्यक्तीला दिला गेलाय. एका विकासकानं 45 आणि 47 या 2 इमारतींची एकत्र पुनर्बांधणी करताना वहिवाटीचा रस्ता बंद केलाय. त्याला वाचवण्यासाठी मंत्रालयातून फोन येत आहेत. त्यानं गटारं खोदली, झाडं तोडली. त्याचा विकास प्रस्ताव ठाणे महापालिकेनं फेटाळलाय, तरी हुकुमशाहीच्या जोरावर तो इमारत बांधण्याचा प्रयत्न करतोय. या सर्व प्रकारामुळे स्थानिकांवर अन्याय होणार आहे. नागरिकांना एकत्रित सुविधा मिळाव्यात, योग्य चौरस फूट घरं मिळावीत, म्हाडातील कामकाज भ्रष्टाचार मुक्त व्हावं यासाठी उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराच विक्रांत चव्हाण यांनी दिलाय. ठाणे शहरात दरवर्षीप्रमाणे प्रताप सरनाईक फाउंडेशन प्रस्तुत विहंग संस्कृती फेस्टिवल 2024 शुक्रवारी 12 जानेवारी रोजी सुरू झाला. काल संध्याकाळी या भव्य फेस्टिवलचा आणि दिमागदार उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला. यावेळी वेगवेगळ्या कलाकारांनी आपापल्या संस्कृतींचं सादरीकरण केलं. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, अरुण कुमार आदी मान्यवरही उपस्थित होते. तर फ्लोटिंग तरंग स्टेजवर उद्घाटनाप्रसंगी पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचा भक्तिरंग हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पूर्वेश सरनाईक, परिषा सरनाईक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे उपस्थित होते. तर रात्री 10च्या दरम्यान या भव्य फेस्टिवलचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. तर आज पहाटे तरंग स्टेजवर प्रथमेश लगाटे, मुग्धा वैशंपायन, स्पृहा जोशी यांनी सादर केलेल्या कार्यक्रमात ठाणेकर रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. यावेळेस आमदार प्रताप सरनाईक यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ.
त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीनं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब आणि राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधत जिजाऊ यशोत्सव 2024 या कार्यक्रमाअंतर्गत जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन 12 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं विद्यार्थी वर्ग आणि पालकांनी उपस्थिती लावली. हिरानंदानी येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. स्पर्धा परीक्षेकडे येणाऱ्या युवकांच्या टक्केवारीचा आकडा वाढत असला तरी देखील तो समाधानकारक नाही. याबाबत अजूनही अनेक भागात योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळत नसल्यानं युवा वर्गाकडे गुणवत्ता असूनही या क्षेत्रात त्यांना पुढे जाता येत नाही. हा विचार करून जिजाऊ अकॅडमी मोफत असलेला हा उपक्रम 2016 साली जिजाऊ संस्थेच्या वतीनं चालू करण्यात आला. त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून आज खेड्यापाड्यातील गोरगरीब शेतकरी, आदिवासी, कष्टकरी समाज यांची मुलं आज अधिकारी होताना पाहायला मिळत आहेत. जिजाऊ संस्थेच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र असून जिजाऊ अकॅडमीच्या वाचनालयाच्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध भागात एकूण 45 शाखा आहेत. यातून करिअर गायडन्स शिबिर यांसारखे उपक्रमही संस्थेच्या माध्यमातून चालवले जातात. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना येथील विद्यार्थी सर्वतोपरी परिपूर्ण असतील हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातून सुरू केलेल्या अधिकारी घडवण्याच्या ध्यासानं जे परिवर्तन झालं आहे ते अनेकांना प्रेरणादायी ठरतंय. म्हणूनच शहराकडून खेड्याकडे नव्हे तर आता खेड्यातून शहराकडे होणार नव्या परिवर्तनाची सुरुवात असा नारा देत आता ठाणे शहरात जिजाऊ यशोत्सव 2024 या कार्यक्रमाअंतर्गत जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन सोहळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रात समाजासाठी तळमळीनं काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेल्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी, समाजसेवक सुनील सिनेलकर, करिअर मार्गदर्शनपर व्याख्याते जयंत घाडगे, वरिष्ठ शिक्षक समुपदेशक आणि व्याख्याते चंद्रकांत मुंडे, प्रदीप ढवळ, प्राध्यापक आणि व्याख्याते संपादक कैलाश महापदी यांच्यासह अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते. आपल्या भागांचा विकास करायचा असेल तर याच भागातला आणि याच मातीतील अधिकारी हवा. प्रशासकीय स्पर्धा परीक्षांसाठी खास प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणात अधिकारी घडावेत यासाठी 45 जिजाऊ MPSC आणि UPSC अकॅडमी मोफत वाचनालयाची सुरुवात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात करण्यात आली. यातून आज मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत.
जिजाऊ MPSC आणि UPSC अकॅडमी पालघरच्या विक्रमगड झडपोली येथील स्वप्नील माने हे 2021च्या केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशातून 578व्या रँकनं उत्तीर्ण झाले. यांसारखी अनेक उदाहरणं आहेत. जिजाऊ संस्थेनं जी ध्येय धोरणं ठरवून या अकॅडमीची सुरुवात केली ती आता पूर्ण होताना दिसून येते. IAS अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये 6व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आणण्याचा जिजाऊ संस्थेचा मानस असल्याचं निलेश सांभरे यांनी सांगितलं. दिघागाव रेल्वे स्थानकाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाल्यानंतर प्रत्यक्षात दिघा रेल्वे स्थानकात ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात शिवसैनिकांनी आणि दिघावासियांनी करत जल्लोष केला. यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, बेलापूर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि इतर उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख तसंच इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि रेल्वेचे सहाय्यक रेल्वे प्रबंधक अखलक अहमद, मुख्य प्रकल्प अधिकारी BK जहा, प्रकल्प अधिकारी RS पाल, DCM अरुण कुमार तसंच रेल्वेचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. खासदार राजन विचारे यांनी दिघागाव रेल्वे स्थानकात येणाऱ्या ऐरोलीवरून येणाऱ्या रेल्वेला थांबा देऊन मोटरमन यांचा सत्कार केला आणि दिघागाव रेल्वे स्थानकातून गाडी ठाण्याच्या दिशेनं पुढे रवाना केली. खासदार राजन विचारे यांनी दिघागाव रेल्वे स्थानकाच्या निर्मिती करणाऱ्या रेल्वेच्या सर्व अभियंता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचेही यावेळी आभार मानले. सराईत सोनसाखळी चोरास अटक करत 5,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा घटक 5 वागळे स्टेट विभागाला यश. श्रीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5 कडून सुरू असताना ठाणे नेमणुकीतील पोलीस हवालदार सुनील निकम आणि तेजस ठाणेकर यांना गुप्त बातमीनुसार या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी या वाहनावर 2 संशयित इसम इंदिरानगर नाका या भागात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर मिळालेल्या बातमीच्या आधारे त्या ठिकाणी सापळा रचून ही गाडी आणि 2 इराणी इसम आसिफ सब्बीर सय्यद वय वर्ष 62 राहणार आंबिवली कल्याण आणि बागर आसिफ सय्यद वय वर्ष 38 राहणार आंबिवली कल्याण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी आणि कौशल्यपूर्ण तपास करून त्यांच्याकडून ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळीसह मोटरसायकल चोरीचे दाखल असलेले 14 गुन्हे उघडकीस आणून 141 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2 मोटरसायकल असा एकूण 5,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलं आहे. या प्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखा घटक 5 वागळे स्टेटकडून सुरू आहे. या अटक आरोपींकडून उघडकीस आलेले गुन्हे आणि हस्तगत मालमत्तेची माहिती अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 5 वागळे स्टेट ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, अविनाश महाजन यांच्या पथकानं केली आहे.